असं चित्र दिसतं की जसं वडील आता घरी आहेत आणि शेजारचा त्याचाच मित्र, वडिलांचाच मित्र आलाय, पण वडिलांना काही त्याला अटेंड करायचं नसेल तर वडील काय सांगतात, अरे त्याला सांग आता मी घरी नाहीये म्हणून. म्हणजे सरळ मुलाला खोटं बोलायला भाग पडतात. किंवा सुट्टी घेतली, बॉसला सांगितलं मी आजारी आहे आणि तोच बॉसचा फोन आला, तर मग वडील काय म्हणणार, मुलाला तू फोन घे आणि सांग बाबा आजारी आहेत का झोपले. म्हणजे शेवटी काय आहे, मुलं म्हणजे त्यांना पण डॅम्बिस किंवा वात्रट नसतात, पण ती अनुकरण प्रिय असतात. त्यांना कितीही आपण या मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या किंवा रामाचं बंधूंप्रती प्रेम, पण जर वडिलांचं त्यांच्या भावंडांप्रती किंवा भावंडांचं, ह्याच्यात कोण बरोबर कोण चूक हा काही मुद्दा नव्हे, पण त्या भावंडांचं वडिलां म्हणजे भावाभावांचं जर प्रेम नसेल तर कितीही राम लक्ष्मणाची गोष्ट सांगितली तरी मुलगा काय म्हणणार, आपल्या घरात काय दृश्य आहे. तर तेव्हा म्हणून मुलं अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे घाण तशी माती, पालक तसे पाल्य, किंवा जसं जसं पेरावं तसं उगवणार. तर आपल्यावरती खूप जबाबदारी आहे. आणि आपण ह्या दैवतांचाच आपल्या छान गोष्टी सांगतो, पण त्या निमित्ताने एक पालक म्हणून लक्षात काय ठेवायला पाहिजे की ज्या श्रद्धाभाव हा आपल्या मुलांमधला नक्कीच वाढवायला हवा, तसाच आपला प्रयत्न पाहिजे. पण कधीही अंधश्रद्धा वाढत नाहीयेत ना. आपण इथे गजानन महाराजांच्या मठात बसलेलो आहोत. नुकताच गजानन महाराजांचा प्रकट दिन झालेला आहे. पुढे आपलं राम पंचायतन आहे सुंदर, पण कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धा, विज्ञानाधिष्ठित अध्यात्म आपलं आहे असं म्हणते. तेव्हा एका वाक्यात एक गोष्ट सांगते की एकदा असं झालं, एक महात्मा एका गावातनं दुसऱ्या गावात जात होता. जुना काळ आहे. असा जंगलाच्या बाजूने त्या वेशीपाशी आला. कशी एक मोठं मंदिर त्याला दिसलं. तशी त्यांनी त्या गावकऱ्याला विचारलं, काय आहे या मंदिरात एवढी गर्दी लोटते, काय महत्व असं. तशी तो गावकरी म्हणाला, अहो तुम्हाला माहिती नाही का, हे जागृत देवस्थान आहे. जो कोणी नवस बोलतो त्याचा नवस पूर्ण होतो, जागृत देवस्थान आहे. तशी त्या महात्म्याने, आणि ज्यांचा नवस पूर्ण झालाय त्यांनी इथे बघा सगळीकडे घंट म्हणजे नवस पूर्ण झाला म्हणून घंटा टांगलेल्या आहेत. केवढं जागृत स्थान आहे. तशी तो महात्मा त्याने नमस्कार केला, पण अंतर्मुख होऊन त्याच्या मनामध्ये असा विचार आला, ऐका त्याच्या मनात असा विचार आला की ज्यांच्या कोणाच्या नवसाला देवी पावली नाही त्या लोकांनी जर देवळात घंटा बांधायच्या ठरवल्या असत्या तर आता ज्या घंटा लटकताना दिसताय त्यांना लटकायला जागाच शिल्लक राहिली नसती. तर सांगण्याचं तात्पर्य की श्रद्धाळू बनवायचंय मुलांना, पण प्रयत्नांची कास धरायला शिकवायचंय आणि अंधश्रद्धा नको. आणि आता पुढे जाऊन आई वडील म्हणताना सुद्धा आईची जबाबदारी, शेवटी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगताचे उद्धारी. आईची जबाबदारी ही कधीही निसंशय जास्त आहे. तर त्यामुळे हे मान्यवरती आहे. तर त्यामुळे एका काव्यात सुद्धा येतं की पुरुषांची जात वेळी स्त्रीला माया मोठी, बाप्पाजी भास्कर माऊली चंद्रमा, बाळाचं वाटे प्रेमा माऊलीचा, माऊलीचे कष्ट कुठे रे फेडू देवा, दोन हाताचा पाळणा डोळ्यांचा नयनांचा केला दिवा, बाप्पाजी चंदन घासलिया वास, माऊलीचा परिमळ आपसुक, माऊलीचा परिमळ आपसुक. तो सांगावा लागत नाही. तर तेव्हा आई म्हणून, आजी म्हणून निसंशय मुलाला नातवंडाला घडवण्यात माझी जबाबदारी जास्त आहे. आणि जसा आई वडिलांचा पालकांचा रोल आहे तद्वत गुरुजनांचा, कारण इथे गुरुजन शिक्षक वर्ग पण आहे. तर शिक्षकांचं म्हणजे शिष्य कुंभनी कुंभकार गुरु, रोज तयाला घडवित असतो, एक हात मायेचा आतून दुसऱ्याने परी पडवित असतो. आधी तुडवी मग प्रेमे पुरवाळी. कुंभार कशी मडकी बनवतो ते सगळं आपल्याला माहिती आहे. तर त्याप्रमाणे शिक्षकांचं सुद्धा तेच काम आहे. कारण बरेच तास मुलं आई वडिलांजवळ कमी पण शाळेत जास्त असतात. तर तेव्हा शिक्षकांचं शिकवणं हा एक भाग, पण त्यांचं आचरण किंवा साध्या बोलण्यामधनं वगैरे सुद्धा असा काही ठसा आहे की का शिक्षकांचा आपल्या मनावर उमटतो.
आपल्याला आपले लहानपणचे काही काही शिक्षक बघा विसरू म्हणता आपण विसरणार नाही, कशा माझ्या त्या बाई होत्या, कसे सर होते म्हणून आजही म्हणजे आपल्याला आठवत राहतात. तर शिक्षक म्हणून ही आपली मोठी सामाजिक दायित्व आहे आपलं, असं म्हणते. तेव्हा 2 वाक्यात एक छोटी गोष्टच सांगते. ही पुराण काळातली गोष्ट आहे. एका राजाने असं जाहीर केलं की ज्यांनी कोणी समाजासाठी जास्तीत जास्त काहीतरी योगदान दिलेलं आहे अशा सर्वाधिक योगदान करणाऱ्या व्यक्तीचा मी सत्कार करीन. आणि मग काय, राजवाड्याबाहेर मोठी अशी लाईनच लागली. कोणी दानशूर व्यक्ती आलेली आहे, नंतर कोणी नामांकित वैद्य आलेले आहेत, कोणी वकील, बरीच मोठी यादी. मी हे केलं समाजासाठी वाहून घेतलंय. तरी राजा काही असा प्रसन्न नाही झाला. आणि तो जराशाने राजवाड्याच्या दारामधनं एक वयस्कर व्यक्ती आणि असं तेज चेहऱ्यावरती तेज ओसंडतात अशी तेजस्वी वयोवृद्ध व्यक्ती अशी राजवाड्यातनं आत येऊन राजापाशी येऊन उभी राहिली. आणि आपला परिचय देताना त्या व्यक्तीने इतकंच सांगितलं की मी विद्यादानाचं, मी शिक्षक आहे, मी विद्यादानाचं कार्य करतो. आणि पुढे मी अजून काय केलंय हे सांगावंच लागलं नाही. असं ऐकलं मात्र राजा सिंहासनावरनं उठला आणि थेट त्या वृद्ध व्यक्तीपाशी जाऊन त्यांचे पाय धरले त्यांनी. तर अशा प्रकारे शिक्षकांचं सुद्धा योगदान खूप असतं, अनन्यसाधारण असतं. आणि आता शेवटी आपल्या संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानकडे येताना की आपण जी सुंदर छान आध्यात्मिक विचारांची पुस्तकं वाटतो, रामकृष्णाच्या कथा, तर ती का, तर मनुष्याच्या ती व्याख्याच मुळे मननात मनुष्य, म्हणजे जो मनन चिंतन करतो तो मनुष्य. आणि आज काळ कसा आहे, वाचाल तर वाचाल, वाचत राहायला पाहिजे. आणि वाचाल कुणासाठी, लहान मुलांसाठी. आपलं तर वाचून तिथून खूप झालंय, डिग्री मिळवले. आपल्यासाठी आज आपण व्यायामात म्हणजे मोठ्या वयामध्ये आपल्याला शारीरिक कष्ट सगळं सहज सुलभ होत आहे, शारीरिक कष्ट कमी होत आहेत. तर ज्येष्ठांसाठी आपल्याला चालाल तर वाचाल, चालत राहा म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम पाहिजे काहीतरी शरीराला. पण थोडक्यात वाचाल तर वाचाल. तर त्यामुळे जो वाचतो तो अंतर्मुख होतो, विचार करतो आणि योग्य कृती त्याच्या हातनं घडते. तेव्हा जो विचारी आहे, वाचतो तो विचारी होतो, तो विवेकी होतो, तो यशस्वी होतो. आणि जो वाचत नाही तो अविवेकी राहून मग तो आयुष्यात बऱ्याचदा अयशस्वी झालेला दिसतो. आणि आता संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानकडे परत येताना की बघा की आपण का म्हणून या रामकृष्णाच्या कथा माहिती व्हायला पाहिजे. मी हिंदू आहे, अरे पण नुसतं गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून भागणार नाही की अगदी खोलात जाऊन नव्हे, पण किमान रामाची भावंड कोण, किंवा म्हणजे रामाच्या आई वडिलांची नावं, किंवा कृष्णाने भगवद्गीता कुणाला कधी का सांगितली, किंवा कृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी म्हणजे कौरवांची बाजू न घेता पांडवांचीच बाजू का घेतली, असे जे किमान मूलभूत प्रश्न आहेत. मी जर सनातनी हिंदू धर्माचा आहे म्हणतो तर नुसतं गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून चालणार नाही. हे लहान वयापासून मला हे थोडी तरी माहिती माझ्या धर्माची होईलाच पाहिजे. त्यामुळे आपले दैवत काय, महापुरुष काय, संत महात्मे काय माहिती होईलाच पाहिजे. आणि परत संस्कृती म्हणते तेव्हा की संस्कृती म्हणजे काय हो, काय अशी वेगळी गोष्ट आहे. तशी काही ती वेगळी गोष्ट नाही. पण जसं बघा की एक आपलं पेलावर पाणी, त्याच्यात आपण चमचाभर मीठ टाकलं तर आता मीठ विरघळून गेलं. मीठ काही आता दिसणार नाहीये मला, पण ते नाहीये का, आहे, पाणी खारट लागतंय ना. तर त्याप्रमाणे की ते मीठ दिसत नाहीये पण आहे, तर त्याप्रमाणे माझं वर्तन, माझं वागणं, बोलणं, आचार, विचार, वर्तन सगळं समाजात, त्याच्यातनं माझी संस्कृती, माझे संस्कार बोलत असतात. आणि ते संस्कार जपण्याचं खूप मोठं कार्य प्रतिष्ठान करत आहे. ते काही असं वेगळं खूप असं खोलात जाऊन ते थोडक्यात, पण ते माहिती पडतं. तर आता हळूहळू पुढे येताना की एक 2-3 मिनिटं बोलून थांबवते की किती मोठं कार्य होतं बघा. म्हणजे संस्कार म्हणा किंवा या प्रतिष्ठानच्या ज्या कथा वाटल्या जातात. तर इथे मला एक गणेश पुराणात छोटीशी कथा आहे गणेशाची, आपलं गणेश दैवताची.
आणि आज गजानन महाराजांचा हा मठ परत ते गणेश भक्त. तर गणेशाची कथा अशी आहे की गनिमी काव्याचा तो जनक, तर त्यांनी जेव्हा गंडकी नगरीमध्ये शत्रू सैन्य आहे त्यांना घालवून द्यायचं आहे, तर त्यांनी वऱ्हाडी वेशात बेमालूम सगळे गणपती आणि गण त्याचे म्हणजे सैनिक हे सगळे वऱ्हाडी वेशामध्ये त्या आणि अकस्मात असे घुसले आणि बघता बघता शत्रूचं पारिपत्य केलाय. तर हा जो गनिमी काव्य आहे हा नंतरच्या काळामध्ये शिवरायांनी रामायण महाभारतातल्या या गणेश पुराणातली जी कथा आहे शिवरायांनी सगळ्या या युद्धनीतीमध्ये वापरलेल्या आहेत. तर ती कोणती कथा वापरली ही गणेश तत्व जे गनिमी काव्य म्हणजे ते की जेव्हा शाहिस्ते खान पुण्यात लाल महालात ठाण मांडून बसला, अहो शिवराय जिजाऊ सगळ्यांना लाल महाल सोडून सिंहगडावर आसरा घ्यावा लागला, किती काळ चालणार त्याची मुजोरी, अति झालं. तेव्हा हीच कथा शिवरायांनी बरोबर उचलली, लहानपणी जिजाऊंनी सांगितलेल्या या कथा होत्या. आणि मग शिवराय आणि त्याचे मावळे हे वऱ्हाडी वेशामध्ये संध्याकाळच्या वेळेला अचानक जे पुण्यात लाल महालात घुसले आणि अशी कापाकापी लुटालूट केली, पळतापुरी थोडी झाली, तो उडी मारून शाहिस्ते खान जातोय, त्याची बोटं कापली गेली, जी तलवार चपकन चालवली ती दहशत निर्माण केली. आणि पुढे आणि गनिमी काव्याचं सर्वोत्कृष्ट तंत्र बघा, चातुर्य आणि विजेच्या वेगाने हालचाली. आणि पुढे हे जे पळून गेले मावळे, तर तेव्हा त्यांनी बैलांच्या शिंगाला पलीते बांधले, काळोख झाला होता, मिट्ट काळोख, आणि घाटाच्या एका बाजूने ह्या बैल गेले, सगळे उजेड गेला. आणि हे मुघल धावले त्यांना पकडायला त्या बाजूनी, अरे पण तिथे नुसतेच बैल गेलेले होते आणि खरे आपले शिवाजी राजे आणि मावळे दुसऱ्या बाजूनी बेमारून सटकून आपल्या इच्छित स्थळी पोचले सुद्धा होते. तर त्यामुळे औरंगजेबाला हैराण करण्यासाठी त्याचं सैन्य प्रचंड होतं, त्याच्याकडे तोफखाना होता, आपल्याकडे खूप कमतरता होती त्या सगळ्याची. त्यामुळे गनिमी काव्य म्हणजे की अचानक कुठनंही हल्ला करायचा, मागून हल्ला करायचा, मधून हल्ला करायचा, कापाकापी लुटालूट आणि बघता बघता पळून जायचं, हे जे धोरण आहे ते. पण औरंगजेब मेटाकुटीला आला ही सत्य गोष्ट आहे की औरंग्याचे घोडे पाणी पिताना बुजत, तेव्हा ते सैनिक म्हणत की त्याला पाण्यामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव दिसतायत, असा बुलंद पराक्रम. धन्य धन्य शिवराय. आणि आता समारोपाकडे एकच की रामपंचायत आहे म्हणून की रामासारिखा मिळता नायक वानर सुद्धा मारिती रावण, किती पराक्रम ते करू शकले. तर त्यावरनं लहान मुलांना म्हणून की नेहमी लक्षात ठेवा, कारण आपल्या रामकथा, कृष्णकथा, चातुर्य आणि वीरांच्या कथा आहेत, त्या आपल्याला हेच सांगतायत. काय सांगतायत तर भीतीच्या पोटात, म्हणजे भीती आहे तिथे तो भीतीचा राक्षस आहे, बाबुलबुवा आहे. एकदा भीती गेली की तो राक्षस पळाला. की जसं असं झालं की एक जहाज जात होतं, कथा सांगून समारोपाला येते, एक जहाज असं जात होतं, पूर्वीच्या काळची गोष्ट आहे जेव्हा राक्षस वगैरे होते. आणि आजही राक्षस आहेत पण वरकरणी मनुष्यासारखे दिसतात, म्हणजे त्यांना आता शिंग नाहीये किंवा असं काही वेगळं दिसत नाही, त्यांची वृत्ती राक्षसाहून क्रूर आणि वाईट आहे. आता ते बरोबर माणसासारखेच दिसतात, राक्षस आजही आहेत आणि ते अधिक आहेत पहिल्यापेक्षा. तर बोट कुठेतरी ते जहाज फुटलं असं कुठल्या तरी निर्मनुष्य किनाऱ्यावरती, आणि असं झालं की जहाज फुटल्यावरती एक फक्त राक्षस आणि मनुष्य वाचला, बाकी सगळे मेले. त्या फुटलं जहाज पाण्यात बुडून गेले. तर आता यांना ते कुठे आहेत काय माहिती नव्हतं, चालत 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 कधीतरी मग ते आपल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचणार. मग हा राक्षस होता खूप बळकट एकदम ताकदवान आणि मनुष्य होता किरकोळ. तेव्हा त्यांनी ठरवलं आपण कामांची विभागणी केली, म्हणजे जसं तू लाकडं घेऊन आलास तर मग मी गाईचं दूध आणीन, मग मी फळं घेऊन येईन, भाजी आणीन, तू एक काम मी एक काम, या क्रमाने आपलं कामं करायची. तर राक्षस ताकदवान होता त्यामुळे तो दादागिरी करायला लागला आणि आपली कामं पण मनुष्याच्याच गळ्यात मारायला लागला. म्हणजे आपल्या पण वाटची कामं करायची आणि त्या राक्षसाची पण कामं करायची. बघता बघता तो दुबळा माणूस होता, तो आणि खंगला, म्हणाला अरे ही कामं करूनच मी मरून जाणार, आणि राक्षसाची भीती आहेत ना कायमची, तर त्यापेक्षा तसाही मी जर मरणारच आहे तर मग आता कामं तरी करायला नाही म्हणेन, शेवटी मी कामाच्या ओझ्याने एक दिवस मरणार, अशी स्थिती आहे. मग एक दिवस
राक्षसाने जेव्हा त्याला त्याच्यावरचं काम करायला सांगितलं, फरमावलं, तशी हा म्हणाला मी तुमचं काम करणार नाही. आणि त्याचं ते आत्मतेज म्हणजे राक्षस तपापला, त्याला कळलंय की आता ह्या माणसाचं आत्मतेज जागा झालेलं आहे. आणि मग त्याची ती आडेरावीची भाषा केली. आणि मग कारण दोघांनी मिळून शेवटी ते गाठायचं होतं ना ठिकाण, मग तो गोडी गुलाबीने वागू लागला. तर सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, भीड गेली, भीती गेली की तो राक्षस पळालाच म्हणून समजा. तर लहान मुलांना हेच आहे, शेवटी तानाजी मालुसरेंची गोष्ट घेऊन संपवते, कारण तिथे हेच आहे, भीड गेली, भीती गेली आणि मग म्हणून विजय मिळालेला आहे. की तानाजी मालुसरे, किल्लेदार तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकताना त्यांनी घोरपड लावली. तिचं नाव माहिती का कोणाला? लहान मुलांना यशवंती. यशवंती ही घोरपड का लावली? कारण घोरपडीची नख अशी ती मजबूत पकड असते, ती धरून ठेवते, हलत नाही अजिबात अशी. आणि मग ती घोरपड वर चढली आणि मग दोरी बांधली एका बुरुजाला. आणि मग तानाजी मालुसरे सगळे मावळे चढले. भीती गेली वरनं हे सांगते. आणि लढता लढता असं झालं की तानाजी मालुसरे शिलेदार त्यांनी पराक्रमाची शर्थ केली. पण अखेरीस जेव्हा ते धारातीर्थी पडले, आपला सेनापती गेलाय, नायक गेला हे कळलं मात्र सगळे मावळे ज्या दोरीवरनं खालनं वर आले होते त्या दोरीकडे बुरुजाकडे धावत सुटले. का? आता वरनं खाली जायचं, पळून जायचं, पलायनवाद. हे तानाजीच्या बरोबर लढणारा सूर्याजी त्याच्या भावानी पाहिलं मात्र की मावळे आता पळत चालले, कसा होऊन चालणार नाही, काम अर्ध्यावर सोडायचं नाही शिवरायांचं. हे पाहिलं मात्र विजेच्या वेगाने तो तिकडे गेला आणि त्यांनी तो दोरच कापून टाकला. म्हणजे आता मावळ्यांपुढे दोनच पर्याय होते, एक तर हाराकिरी म्हणजे खाली पडून आत्मघातच होता, मरून जा, नाहीतर औरंग्याचा जो उदयभान किल्लेदार होता त्याच्याशी लढता लढता धारातीर्थी पडा. तर पुढे सांगायलाच नको की मावळे जिंकले, कारण जी म्हणजे विजयश्री ही नेहमी धैर्यवान शूर माणसाच्याच गळ्यात हार घालते. तर म्हणून रामाच्या महाभारताच्या या सगळ्या कथा आपण पालकांनी म्हणा, शिक्षकांनी म्हणा आणि समाजातल्या इतरही जे कोणी मोकळे घटक आहेत समाजसेवेचा भाग म्हणून हे सगळ्यांचं उत्तरदायित्व येतं. आणि मुलांना घडवणं म्हणजे खरोखर असिधारा व्रत आहे किंवा सतीचं वाण आहे. सतीचं वाण म्हणजे काय? जे जिजाऊंनी पेललं. जय भवानी जय शिवाजी, लाखा लाखात एक जिजाऊ आणि शिवाजी होणार. तर सतीचं वाण म्हणजे काय? म्हणजे मुलांना घडवणं. तर ते म्हणजे काय की पदरात निखारा आहे, पदर पेटता कामा नये आणि निखारा विस्ताई कामा नये. पण धन्य धन्य शिवराय आणि जिजाऊ, कारण शिवरायांच्या शिवराज्याभिषेकाचं हे 350 वर्ष चालू आहे. तर तेव्हा हे सुंदर म्हणजे सुजाण पालकत्वाविषयी थोडक्यात पण काही विचार म्हणण्याची संधी मला दिली. म्हणून संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान परत आभार प्रदर्शित करते आणि इथेच आपली रजा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.